मचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगनहितपानी मंडनं मंडनानां तरुणतुलसीमाला कंजरं कंदनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्मा चराचरात वास करणारे आदिमाय आदिशक्तीमाय मुक्ता यांच्या असीम कृपेनं श्रावणाच्या पवित्र पावन मंगलमय या महिन्यामध्ये महाभारताचं चिंतन करण्याचं सद्भाग्य आई साहेबांच्या कृपेनं प्राप्त होते। कालपर्यंत आपण भीष्माचार्यांची प्रतिज्ञा, विचित्रवीर्य चित्रांगद आणि मग धृतराष्ट्र, पांडू, विदुर काका यांचे झालेले जन्माचं कथन आपण काल श्रवण केलं। महर्षी व्यासांचं कार्य पूर्ण झालं। त्यांनी माता सत्यवतीला वंदन करून तिचा निरोप घेतला। भीष्माचार्य सत्यवतीच्या आज्ञेने हस्तिनापुराचा राज्यकारभार पाहत होते। धृतराष्ट्र, पांडू, विदुर यांच्या लालन पालनाकडेही त्यांचं बारीक लक्ष होतं। पुढे त्यांनी तिन्ही राजपुत्रांची उत्तम व्यवस्था केली। धर्मशिक्षण, राज्यशास्त्र, वेद, इतिहास, पुराण, युद्धकला, धनुर्वेद, गदायुद्ध अशा सर्व क्षेत्रामध्ये उत्तम शिक्षण तिघांनाही प्राप्त करून दिलं। खरं तर भारतीय संस्कृतीमध्ये, भारत देशामध्ये, भारतवर्षामध्ये पूर्वी हे जेवढे नावं सांगितले महाभारतातले तेवढे सगळे आमच्या गुरुकुलामध्ये शिकवल्या जात होते। त्याच्यामध्ये धर्मशिक्षण होतं। आज धर्मशिक्षणच राहिलं नाही। राज्यशास्त्र होतं, वेद होते, इतिहास, पुराण, युद्धकला, गदायुद्ध, मल्लयुद्ध, प्राणायाम, योगा या सगळ्या गोष्टी शालेय जीवनामध्ये गुरुकुलामध्ये शिकवल्या जात होत्या। पण इंग्रजांनी भारतावरती राज्य करण्यासाठी भारतीयांची जी शिक्षण पद्धती होती ती शिक्षण पद्धतीच नेस्तनाबूत केली। इंग्रजांना माहिती होतं जोपर्यंत आम्ही या भारताच्या संस्कृतीचा जो पाया आहे, संस्कृतीचं बीजारोपण जिथे होतं ते म्हणजे गुरुकुल, आणि त्या गुरुकुलांना नष्ट करायचं, ते गुरुकुल संपवायचे। गुरुकुल संपले की भारतीयांची जी काही निष्ठा आहे, धर्मनिष्ठा ती डळमळीत, आणि नेमकं तेच झालं। त्याचा फायदा इंग्रजांना झाला आणि म्हणून ते 250 वर्ष भारतावरती राज्य करू शकले। आता पुत्र जाणते झाले होते। भीष्माचार्य माता सत्यवतीकडे गेले, मातेला वंदन केलं। माते, आता राजपुत्र राज्यकारभाराचे सूत्रे हाती घेण्यामध्ये सक्षम आहेत। धृतराष्ट्र ज्येष्ठ आहे परंतु तो आंधळा आहे, अंध आहे। आंधळा राजा त्या ठिकाणी सिंहासनावरती कसा बसवायचा? विदुर दासीपुत्र आहे। माझ्या मते पंडूच या सिंहासनावरती बसण्यास योग्य आहे। हा सत्तारूढ आणि राज्यपती आरूढ होण्यास योग्य। तुझी आज्ञा काय? भीष्मांनी मातेला सत्यवतीला विचारणा केली। त्यांनी सांगितलं की पुत्रा, तुझा जो विचार आहे तो योग्य आहे, तो मलाही पटतोय, तू जे सांगतोय ते योग्य आहे। आणि मग पांडूचा राज्याभिषेक करण्यात आला। धृतराष्ट्र मोठा होता पण तरीसुद्धा आंधळा असल्या कारणामुळे त्याला राजगादी मिळाली नाही। राजपुत्र पांडूचा राज्याभिषेक झाला। आता भीष्माचार्य या तिघांच्या विवाहाचा विचार करू लागले। सुबल राजाची कन्या गांधारी उपवर झाली होती। धृतराष्ट्रासाठी भीष्माने सुबलाकडे विवाह प्रस्ताव सादर केला। धृतराष्ट्र अंध आहे। सुबल चिंतेत पडला की आंधळ्या नवरदेवाला, आंधळ्या मुलाला माझी मुलगी द्यायची कशी, ही चिंता सुबल राजाला पडली। कुरुवंश महान हस्तिनापुराचं राज्य आहे असा सगळा विचार करून त्याने आपली मुलगी गांधारी देण्यास होकार दिला। धृतराष्ट्र आणि गांधारीचा विवाह संपन्न झाला। आपला पती अंध आहे हे गांधारीला ठाऊक होते। तिने आपले नेत्र वस्त्राने झाकून घेतले। तिने आयुष्यभर डोळ्यावरती पट्टी बांधून घेतली। महान पतिव्रतेला साजेशी कृती करून तिने जन्मभर नेत्रहीन राहण्याचा व्रत अंगीकारलं। हे जग जर माझा पती पाहत नाही तर मी हे जग पाहणार नाही। आणि म्हणून गांधारीने आयुष्यभर डोळ्यावरती पट्टी बांधून ठेवली। पतीवरती प्रेम, पतीवरती निष्ठा आणि पतिपरायण असणाऱ्या स्त्रीचं पातिव्रत्य धर्माचं पालन गांधारीने किती चांगल्या पद्धतीने केलं हे एक उदाहरण आहे। कुंती भोज नावाचा एक राजा होता, त्याची भाची होती कुंती। आता कुंती भोजाची, खरं तर कुंती ही शूरसेनाची मुलगी आहे, पण तिचा सांभाळ कुंती भोजाने केला किंवा तिला दत्तक दिले असं म्हणूया। मग आपलं मातुलग्रहाचं जे काही नाव होतं ते बदलवून तिचं नाव खरं तर पृथा आहे, आणि मग ते बदलवून कुंतीभोज राजाची मुलगी म्हणून तिचं नाव कुंती ठेवण्यात आलं। कुंती मातुलग्रही असताना एकदा तिथे दुर्वास मुनी आले होते। त्यांची तिने निरपेक्ष भावाने सेवा केली। ऋषींची खूप मनोभावे सेवा केली।
त्यांनी प्रसन्न होऊन माता कुंतीला 5 मंत्र प्रदान केले, ज्या मंत्राच्या योगाने ती ज्या देवाची प्रार्थना करेल त्या देवाच्या कृपा आशीर्वादाने तिला पुत्रप्राप्ती होईल. दुर्वास मुनी कुंतीभोज राजाचा निरोप घेऊन कुंतीचा निरोप घेऊन तिथून निघून गेले. कुंतीच्या मनात दुर्वास ऋषींनी दिलेल्या मंत्रांबद्दल कुतूहल होतं. खरंच त्या मंत्राने असं होईल का? खरंच ती देवता प्रकट होईल का? खरंच त्या मंत्राचा प्रभाव असेल का? असं होऊ शकतं का? कुठेतरी मनामध्ये अनामिक कुतूहल होतं. आणि खरोखरच हा मंत्र आपण म्हटला तर ती देवता येऊन त्याच्यापासून आपल्याला पुत्रप्राप्ती होईल का, अशी उत्सुकताही तिच्या मनामध्ये होती. त्या उत्सुकतेपोटीच तिने साक्षात भगवान सूर्यनारायणाचं त्या मंत्राचं पाचारण केलं, प्रार्थना केली, मंत्रोच्चारण केलं. तिचे डोळे दिपून गेले. तेजपुंज भगवान सूर्यनारायण तिच्यासमोर मानवी शरीर धारण करून उभे राहिले. कुंतीने हात जोडून अभावितपणे जोडले शिरवंदनासाठी झुकले. भगवान सूर्यनारायण सांगितले, सुंदरी, तुझी इच्छापूर्ती करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. सूर्यनारायण सांगितलं की देवा, अजून मी लहान आहे, मी कौमार्यावस्थेत आहे, क्षमा करा. महर्षी दुर्वासांनी दिलेल्या मंत्राची सत्यता तपासण्यासाठी मी याचं उच्चारण केलं. नारायणा, मला क्षमा करा, माझ्या हातून अजाणतेपणामध्ये खरंच या मंत्रातून तुम्ही प्रकट व्हाल का ही शंका आणि ही कुतूहल होतं, म्हणून या मंत्राचं पाचारण मी केलं, त्याबद्दल मला क्षमा असावी. तू ऋषींचा मंत्र उच्चारलेला आहे, तो वृथा जायचा नाही, तो खाली जाणार नाही, तो व्यर्थ जाणार नाही. तू मुळी चिंता करू नको. आपल्या एकत्रित येण्याने तुझा कौमार्यभंग होणार नाही याची मी तुला खात्री देतो. सूर्यापासून कुंतीला कौमार्यावस्थेमध्ये पुत्र झाला. याच्या अंगावर जन्मापासून कवचकुंडले होते. हाच तो कर्ण. आता कुंतीसमोर मोठी समस्या उभी राहिली की मी कौमार्य दशेमध्ये माता झाली, मी कुमारी माता आहे. समाज काय म्हणेल, जग काय म्हणेल, माझ्या बापाची प्रतिष्ठा, माझी प्रतिष्ठा, आयुष्यभर मला कसं जीवन जगावं लागेल, लांछनास्पद. तिच्यासमोर मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला. पुत्र की चारित्र्य. एकीकडे मातृहृदय पुत्रासाठी गुंतत होतं आणि एकीकडे चारित्र्य, समाज. ती फार घाबरून गेली. शेवटी त्या बाळाला कर्णाच्या दुर्दैवाने तिने त्या नवजात अर्भकाचा त्याग केला. तिने एका टोपलीमध्ये मऊ अंथरून करून त्याच्यात थोडे दागदागिने ठेवून एका टोपलीमध्ये ठेवून अश्व नदीमध्ये, त्या नदीमध्ये तिने, जे कोणती नदी असेल त्या नदीमध्ये तिने आपल्या लहानशा नवजात अर्भकाला पाण्यात सोडून दिलं, गंगेच्या प्रवाहामध्ये सोडून दिलं असं म्हटलं गेलं. ती टोपली अधिरथाला मिळाली. अधिरथ हा धृतराष्ट्राचा सारथी होता. त्याची पत्नी राधा, दोघांनी त्याचं वसुसेन नावाचं नामकरण केलं आणि ती मोठ्या प्रेमाने, लाडाने त्यांनी कर्णाला लहानसा मोठा केला. पुढे कुंती भोजाने आपल्या भाचीचा, म्हणजे ते कुंती ज्याच्याकडे होती तिचा सांभाळ त्यांनी केला. तिचं लग्न करण्याचं निश्चित केलं. कुंतीचा पांडुराजासोबत विवाह झाला. मद्र देशाच्या राजाला माद्री नावाची कन्या होती. ती अतिव लावण्य होती. तिलाही आपली सुना म्हणून करून घ्यावं असं सत्यवतीच्या मनात होतं. तिचाही विवाह पांडुशी करण्यात आला. आता कुंती आणि माद्री या 2 स्त्रिया पांडुराजाच्या धर्मपत्न्या झाल्या. मथुरेमध्ये देवक याचा मोठा प्रभाव होता. त्याच्या प्रासादात एक पारशवी नावाची दासी होती. तिला सुलभा नावाची गुणवती कन्या होती. तिच्याशी विदुराचा विवाह झाला. विदुर हे महान भगवत भक्त होते. त्यांना हस्तिनापुराचं मंत्रिपद दिलं होतं. ते अतिशय न्याय आणि कर्तव्यदक्ष होते. नीतिशास्त्रामध्ये अत्यंत प्रवीण. ते प्रत्यक्ष यमराजाचा अवतार असल्या कारणामुळे विदुर काकांची नीती प्रसिद्ध आहे. त्यांनी विदुर नीतीचं निर्माण केलेलं आहे. पुढे पांडूने दिग्विजय केला. दृष्ट आणि प्रजेला त्रास देण्यात दाशार्ण आणि मगध देशाचा राजा दीर्घ यांचा त्याने पराभव केला. या दोघांचा त्यांनी पराभव केला. दोघांचा वध करून त्यांच्या प्रजेला भयमुक्त केलं. राजा अन्यायी नसावा, नाही तर यथा राजा तथा प्रजा असं म्हण प्रत्यक्षात येते. चतुरंग सेना घेऊन पृथ्वीवरती त्याने भ्रमण केलं. ज्यांनी त्याचं आधिपत्य मान्य केलं त्यांनी त्याला अभय दिलं. ज्यांनी विरोध केला त्यांचं त्याने पारिपत्य केलं. पांडूने दिग्विजय करून सम्राटपद दृढ केलं. हस्तिनापुराचं वैभव वाढवलं. भीष्माचार्यांना समाधान प्राप्त झालं. धृतराष्ट्र, विदुर आणि सत्यवती सर्वांना मोठा आनंद झाला. पांडूने दिग्विजय करून समस्त साम्राज्य, आणि म्हणून खरं पाहिलं तर ते साम्राज्य पांडवांचंच होतं. पांडवांच्या बापाने बाहुबलाने ते कमावलेलं होतं. आता पांडूला वनात राहावं असं वाटू लागलं. त्याला वैराग्य प्राप्त झालं. काय झालं? मृगया करत असताना जे एकदा खांद्यावरती धनुष्यबाण, पाठीवरती भाला घेऊन विहार करीत होता
त्यावेळेस त्याला एक हरिण शृंगार करताना त्या ठिकाणी बघितलं. हरणाचा वेध घेऊन त्याच्यावरती बाण सोडला. आश्चर्य म्हणजे ते हरिण तडफडत होतं आणि त्यावेळी त्या मनुष्यवाणीनं बोलू लागलं की राजा, तू हे काय केलंस? मी हरिण नाही, मी किदम नावाचा एक तपस्वी साधू आहे. मानव रूपात श्रीसुख घेण्याची लज्जा वाटल्यानं मी मृग रूपामध्ये ते सुख घेत होतो, मला सिद्धी प्राप्त होती. रांडू राजाने सांगितलं की मुनिवर, आपण मृग रूपामध्ये हरिण रूपामध्ये असल्या कारणामुळे मी हरिण समजून तुम्हाला बाण मारला, त्याच्यात माझा काय दोष? माझा अपराध नाही. राजा, तुझ्या दृष्टिकोनातून तू मृगवधच केलेला आहे, मनुष्यवधाचं पातक तुला लागणार नाही, परंतु तू शृंगार मग्न मृगाला मारलंस. मी तुला शाप देतो की तू स्त्री सुखाच्या इच्छेनं जेव्हा आपल्या पत्नीला स्पर्श करशील तेव्हा तुला मृत्यू येईल. एवढी शापवाणी उच्चारून किदंबाने आपला जीव सोडला. आणि म्हणून स्त्री सुख नसावं, आसक्ती नसावी म्हणून पंडूराजा कुंत्याने माद्री या दोघींना घेऊन अरण्यामध्ये गेला. अरण्यामध्ये पर्णकुटी बांधून तिथे तो आपल्या पत्नीसोबत राहू लागला. तिथे गेल्यानंतर या शापाची आठवण झाली. श्रीसूक्त नाहीच, पण आपल्या पुढे वंशाला दिवा उरणार नाही. एवढं मोठं साम्राज्य दिग्विजय करून मी निर्माण केलेलं आहे, मिळवलेलं आहे, कमावलेलं आहे, याला वारस नाही, याला उत्तराधिकारी नाही, म्हणून पांडुराजा चिंतित असायचा. त्याने अतिशय दुःखित अंतःकरणाने पंडूराजाने कुंत्याने माद्री या दोघींना आपल्या अंतःकरणातले सल सांगितले की मला पुत्रप्राप्ती नाही, निपुत्रिक म्हणून मारायचा का? संततीपोटी जन्माला आले नाही, मी निपुत्रिक म्हणून कसा मरू? तेव्हा आता माझा ग्रस्ताश्रम संपलेला, मी संन्यासी होऊन उर्वरित जीवन जगू इच्छितो, मी हस्तिनापुरामध्ये परत येणार नाही. तुम्ही दोघे हस्तिनापुरात जा, माझ्याविषयी दुःख न करता राजप्रासादामध्ये तुम्ही सुखानं जीवन जगा. त्यावेळेस कुंतीने सांगितलं, आर्यपुत्र, आपल्याला वनात सोडून हस्तिनापुरातल्या सुखाची लालसा माझ्या मनात तिळभरही नाही. आपल्यासह या वनातच माझा वानप्रस्थ आणि संन्यास कुंतीनं निर्धारानं सांगितलं. पतीचे चरण जिथे असतील, पती जिथे असतील, तेच माझ्यासाठी सर्व सुख. माद्रीने तसाच निर्धार केला की मोठी ताई जे म्हणते मी त्याच पद्धतीनं तुमच्या सेवेमध्ये इथेच वनवासामध्ये राहणार आहे, आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. तर त्याने सांगितलं, मी पुत्रहीन आहे, मला गती नाही, तुम्ही इथे राहू नका. तेव्हा कुंतीनं सांगितलं की आजपर्यंत मी कोणा सांगितलं तुम्ही पती आहात म्हणून तुम्हाला मी माझ्या जीवनातलं गोपीत सांगते. कौमार्य अवस्थेमध्ये दुर्वास मुनी आले माझ्या माहेरामध्ये, मी त्यांची खूप चांगल्या मनोभावे सेवा केली आणि त्या सेवेला प्रसन्न होऊन दुर्वास मुनींनी मला काही मंत्र दिले. त्या मंत्रोच्चाराने आपल्याला पुत्रप्राप्ती झाली तर उत्तम. त्यावेळेस पांडुराजालाही मोठा आनंद झाला आणि तो अनुभव मी कोणाला सांगितला नाही, आज पहिल्यांदा तुम्हाला सांगते, पती आहात म्हणून, मालक स्वामी नाथ आहात म्हणून. तेव्हा पांडूने त्या गोष्टीला मान्यता दिली, मंत्राचं उच्चारण कर आणि पुत्रप्राप्ती करून घे. पंडूच्या इच्छेप्रमाणे कुंतीने प्रथम यमराजाची प्रार्थना केली. यमराजाचा पुत्रप्राप्तीसाठी मंत्र उच्चारला आणि आश्विन शुद्ध पंचमीला तिला पुत्र झाला. त्याचं नाव आहे युधिष्ठिर, तेच पुढे धर्मराज. त्याच्यानंतर कुंतीने वायूची प्रार्थना केली, तिला वायूपासून भीमसेन जन्माला आले. भीमसेन बलशाली होते. आता अरण्यामध्ये जन्माला आले. एकदा मांडीवरती असताना कुंती मातेच्या मांडीवरतून भीम खाली पडला. खाली दगड होता, दगडावरती ते लहान लेकरू पडलं. आता लहान लेकरू दगडावर पडल्यानंतर काय होतं सांगायची गरज नाही, पण भीम जेव्हा दगडावरती पडला तेव्हा भीमाला काहीच झालं नाही, पण ज्या दगडावर पडला त्या दगडाचे मात्र तुकडे झाले. इतका बलशाली भीम होता. नंतर तिने इंद्राचं आवाहन केलं आणि इंद्रापासून तिला अर्जुनाची प्राप्ती झाली. आता माद्रीची इच्छा होती की माझ्या सवतीला मुलं झालेत, तिची इच्छा होती. तेव्हा कुंतीनं आपला तो मंत्र माद्रीला दिला. कुंतीप्रमाणेच माद्रीलाही पुत्रप्राप्तीची इच्छा होती. महर्षी दुर्वासींनी कुंतीला दिलेला जो मंत्र होता तो कुंतीने माद्रीला सांगितला. माद्रीने अश्विनी कुमारांची प्रार्थना केली, मंत्रोच्चारण केलं आणि तिला स्वरूप सुंदर असे जोडे मुलं जन्माला झाले, नकुल आणि सहदेव. 5 पांडव युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांच्यासह पांडू आणि कुंती माद्री सुखानं राहू लागले. वनामधील ऋषीमुनी त्यांच्या सहवासात बालपांडवांच्या बालक्रीडा सुरू होत्या. नकळत ते संस्कारित होत होते, ऋषीमुनींच्या सानिध्यात होते, आईवडिलांचे संस्कार होते. इकडे हस्तिनापुरामध्ये धृतराष्ट्रापासून गांधारीला 100 पुत्र झाले. त्यात सगळ्यात थोरला दुर्योधन हा जन्माला आल्यानंतर त्याचं रुदन गदर्भाच्या किंकाळीसारखं भयंकर होतं. गदर्भ म्हणजे गाढव. दुर्योधन जन्माला आल्यानंतर त्याने गाढवासारखी किंकाळी फोडली होती, गाढवासारखा ओरडला होता. त्यावेळी अनेक अशुभ संकेत झाले होते.
सर्व ज्येष्ठांनी या एका मुलाचा त्याग करायला सांगितलेलं होतं की एवढ्या एका मुलाचा त्याग कर, याचे लक्षणं काही चांगले नाही. परंतु पिता म्हणून धृतराष्ट्राकडून हे घडलं नाही. पुत्र मोहापायी धृतराष्ट्राने त्याचा त्याग केला नाही. उलट पक्षी त्याच पुत्रावरती त्याची अधिक प्रीती जडली. कारण दुर्योधन कौरवात थोरला होता, बलशाली होता, दृष्ट होता, कपटी होता, अहंकारी होता. धृतराष्ट्र पुत्रात थोरला दुर्योधन, परंतु तो युधिष्ठिरापेक्षा लहान होता. धृतराष्ट्राला या 100 पुत्रांशिवाय एका दासीपासून एक पुत्र झाला, त्याचं नाव युयुत्सु आणि दुःशिला नावाची एक कन्या झाली होती. हे कौरव पांडवांची कर्णाची जन्मकहाणी आहे. अत्यंत पवित्र, पावन, मंगलमय असं हे महाभारताचं चिंतन आहे. आपण सगळ्यांनी ही कथा श्रवण करावी. कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. कथा आपल्याला कशी वाटते, काही सूचना असतील तर त्या सांगा. नक्की त्याच्यामध्ये बदल करून आपल्याला महाभारताचं चिंतन चांगल्या प्रकारे कसं सांगता येईल याचा आम्ही प्रयत्न करू. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव